राजीनाम्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंचं नंदुरबारमध्ये शनिदेवाला साकडं, विरोधकांची टीका. तर मंगळवारी राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची घाई कशासाठी? अजितदादांच्या वक्तव्यावर विरोधकांचा सवाल तर अहवाल पॉझिटिव्ह आल्यास विचार करू असं म्हणालो अजित पवारांचं स्पष्टीकरण. झारखंड मद्य घोटाळ्यात अटक झालेल्या अमित साळुंखेवरून राजकारण. श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला येणारा पैसा साळुंखेचा, संजय राऊतांचा आरोप. तर घोटाळा करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, शिंदेंचा पलटवार. फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार, खासदार संजय राऊतांची बोचरी टीका. मंत्रिमंडळातील 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचा आरोप. हिंमत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आव्हान. आपल्यामध्ये आणि माधुरी मिसाळ यांच्यात कोणताच वाद नाही, संजय शिरसाटांची सारवासारव. तर वादानंतर मिसाळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शिरसाटांची गच्छंती होण्याचे संकेत. राऊतांचा हल्लाबोल. एकनाथ खडसेंचं मंत्री गिरीश महाजनांना खुलं आव्हान. हिंमत असेल तर संपत्तीची चौकशी करू द्या. तसंच प्रफुल्ल लोढांची नार्को टेस्ट करण्याचंही दिलं चॅलेंज. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहे. सरकारी व्यवस्था बिनकामी, त्यांच्या भरवशावर कोणतंही काम होत नाही, गडकरींचा टोला. लाडकी बहीण योजनेवर 14,298 पुरुषांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर. 10 महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 21 कोटी लाटले. गोंदियातील लक्ष्मीनगर भागात 25 ते 30 घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी. रस्त्यावरही पाणी साचलं, जनजीवन विस्कळीत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनरचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघातात जवळपास 15 ते 20 गाड्यांना कंटेनरची धडक. एकाचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी. यूपीआय व्यवहारासाठी भविष्यामध्ये पैसे मोजावे लागणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रांचं वक्तव्य. सध्या बँका आणि संबंधितांना यूपीआयसाठी सरकार पैसे देतं. भविष्यामध्ये हा खर्च युजर्सना द्यावा लागणार असल्याचंही वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.